मित्रांनो, तुम्हाला मी आता क्रूज कसा यूज करायचा हे सांगतो. आता ज्या गाडीला क्रूज आहे तर तिथं क्रूजचं बटन असतं. क्रूज ॲक्टिवेट करण्यासाठी हे क्रूजचं बटन दाबायचं. क्रूजचं बटन मी दाबलं, तुम्हाला दिसत असेल क्रूज आला आहे. ठीक आहे. मग आता जर मला क्रूज चालू करायचं आहे तर कुठली पण गाडी असू द्या, म्हणजे सेट आहे. सेट म्हणजे आपण सेट करण्यासाठी मायनस करायचा. मायनस केला की गाडीची स्पीड आहे, आता मी मायनस केलं तर गाडी स्पीड 62ला होतो मी, तर त्या सेम स्पीडला क्रूज सेट झाला आणि या स्पीडनी गाडी चालेल. मग आता जर मी प्लस केला काय, आता इथं 67 झालेलं आहे, गाडीचा स्पीड पण वाढतो, तुम्हाला दिसत आहे. गाडीचा स्पीड आता अजून मी 70वर नेतो, तर हे 71वर जाईल. आता 71वर सेट आहे ना, गेलं 70वरती. आता हे जे इथे प्लस आणि मायनस तुम्हाला दिसत आहे, तर रेस म्हणजे आपण वाढू शकतो. म्हणजे प्लस केलं ना क्रूजने आपण गाडीची स्पीड वाढू शकतो. आणि जे आता जर मी तेच मायनस केलं, ठीक आहे, इथं बघा आता किती 66वर आहे, तर मी अजून मायनस करतो. आता 62वरती, पुढे ट्रक आहे माझ्या, ठीक आहे. तर आता हा 62वरती आहे आणि गाडी कॉन्स्टंटली 62वर चालणार. आणि जर जर तुमची ऑटोमॅटिक गाडी आहे तर मग तुम्ही जर ब्रेक दाबलात तर क्रूज डिसेंगेज होतो. आणि जर मॅन्युअल गाडी आहे तर ब्रेक दाबा किंवा क्लच दाबा, क्रूज डिसेंगेज होणार आहे. आणि आता तुम्ही ब्रेक दाबला आहे आणि तुम्हाला परत क्रूज सेट करायचं आहे. जर तुम्हाला जे तुमचं लास्ट स्पीड होतं, सपोज जर आता हिचं 62 होतं गाडीचं स्पीड, तर मला गाडी परत 62ला सेट करायची. ठीक आहे, जे माझं लास्ट स्पीड होतं, तर मग मी प्लस करणार, गाडी जाणार 62ला आणि त्या स्पीडने गाडी चालेल. मायनस केलं, स्पीड कमी होईल. आणि आता मला परत जर फक्त सेट करायचं आहे, मायनस करणार मी, आहे त्या स्पीडला गाडी चालत. समजलं?